कोरोना महामारीला थोपवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत। मोठ्या शहरांप्रमाणेच लहान लहान गावे देखील यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत। या संकट काळात कोरोनाचा सामना करण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येकाचा महाराष्ट्र न्यूजला अभिमान आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र न्यूज सादर करत आहे कथा अभिमानाची, कथा कोरोना योद्ध्याची। नमस्कार, मी वसुंधरा पवार कदम। कथा अभिमानाची, कथा कोरोना योद्ध्याची या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। असं म्हटलं जातं किंवा समाजात अशी काही माणसं असतात की ती आयुष्यात कितीही मोठ्या उंचीवरती पोहोचली तरी समाजाशी असलेली त्यांची नाळ कधीच तुटत नाही। आणि सातारा शहरातलं, सातारा जिल्ह्यातलं याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे सर। आज स्वतः राजेंद्र चोरगे सर आपल्यासोबत स्टुडिओत उपस्थित आहेत। नमस्कार सर। सर्व साताऱ्याला तुमचं नाव अगदी ओळखीचं आहे। म्हणजे सामाजिक कार्यात जर सगळ्यात जास्त पुढं कोण असेल, म्हणजे तुमचा व्यवसाय सांभाळत तर राजेंद्र चोरगे हे नाव अगदी कोणालाही विचारलं तरी अगदी पटकन सांगितलं जातं। मला वाटतं कोरोना काळात पण श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सगळ्यात आधी या संस्थेनं पुढाकार घेतला वेगवेगळ्या कामांसाठी। मग त्याच्यामध्ये निर्जंतुकीकरण असेल, जवळपास 123 किलोमीटरपर्यंत निर्जंतुकीकरण आपल्याकडून करण्यात आलं। त्याचबरोबर बऱ्याच अपंग लोकांना, रिक्षा चालकांना तुमच्याकडून धान्य वाटप करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पोलिसांसाठी पण तुम्ही पुढे सरसावला होता। गॉगल्स असतील किंवा मग त्यांच्यासाठी मास्क असतील, या सगळ्या गोष्टींचं वाटप तुमच्याकडून करण्यात आलं, आपल्या संस्थेच्या मार्फत करण्यात आलं। तर माझा प्रश्न पहिल्यांदा असा आहे की त्यावेळी म्हणजे जेव्हा हे काम सुरू झालं, मार्च महिना होता, तो सगळ्यात जास्त प्रभाव होता कोरोनाचा। कोणतंही औषध माहीत नाही, लोकांच्या मनामध्ये खूप जास्त भीती। मग अशा काळात तुम्ही बाहेर पडलात, तुमच्या मनात ती भीती नव्हती का? पहिल्यांदा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलला धन्यवाद देतो आणि शुभेच्छा पण देतो। खरं तर बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण स्मशानभूमी उभारली त्यावेळेसच ही सगळी भीती गेलेली आहे माझी। कारण रोज जवळजवळ मी तिथं जात असतो पाहणीसाठी, 4-5 अंत्यसंस्कार डोळ्यानं बघत असतो। त्यामुळं जीवनाचा खरा अर्थ मला कळलेला आहे। त्यामुळे ही भीती हा प्रकार मला नाही आहे। त्यामुळं अशा काळात, संकटाच्या काळात बाहेर पडणं हे खरं तर कर्तव्य म्हणून आपण बाहेर पडलेलो आहे, काम केलेलं आहे। पण कर्तव्य खरं तर प्रत्येकाचंच असतं, पण ती कर्तव्य कुठेतरी जबाबदारी पण समजायला पाहिजे आणि ती जबाबदारी तुम्ही समजून हे काम केलेलं आहे। मला वाटतं त्यातूनच सवयभान सातारकरांचा, मीच माझा रक्षक, माझ्या सातारकरांचा रक्षक, यस, सवयभानचं पण निर्मिती झाली। त्याबद्दल काय सांगाल? सुरुवातीला बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे आपण कामाला सुरुवात केली। 23 मार्चला मला वाटतं लॉकडाऊन झालं आणि 24 तारखेनंतर लगेच आम्ही कामाला बालाजी ट्रस्टच्या माध्यमातून बाहेर पडलो। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की निर्जंतुकीकरण करणं संपूर्ण शहराचा आणि परिसराचा हा मुद्दा होता। हायड्रोजेट आणि आम्ही असं दोघांनी मिळून पूर्णपणे 15 दिवस सातत्याने घरोघरी जाऊन निर्जंतुकीकरणाचं काम केलं। त्याचप्रमाणे नंतर जसजसा लॉकडाऊन वाढायला लागला तसतसं अन्नधान्याची गोरगरिबांना गरज पडायला लागली, व्यावसायिकांना गरज पडायला लागली। तर ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना जवळ जाऊन त्यांना आधार देऊन किराणा मालाचं वाटप केलं। पोलीस यंत्रणा अहोरात्र काम करत होती, त्यांच्यासाठी सुद्धा मास्क वाटप करणं किंवा हे डोळ्यासाठी त्यांना गॉगल्स वाटप करणं, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत होतो। त्यानंतर लक्षात आलं की हा प्रसंग, हे संकट फार मोठं आहे। हे एकट्याचं काम नाही, एकट्या संघटनेचं काम नाही, त्यासाठी सर्व समाज एकत्र आला पाहिजे जे अशा पद्धतीनं काम करतात। आपल्या सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे की अशा प्रकारची संघटना भरपूर आहेत, सामाजिक संघटना, की अशा संकटकाळी एकत्र येतात। आणि त्याच धोरणाने हा विचार केला की जर आपण या समाजातल्या संघटनांना, कार्यकर्त्यांना, समाज कार्यकर्त्यांना जर एकत्र केलं तर हे आणखीन काम प्रभावी होईल आणि समाजात खऱ्या अर्थानं जे कोरोनाच्या विरोधात काम करायचं आहे तो संदेश चांगला जाईल। यासाठी मी सातारामधले जे व्यापारी संघटना आहेत, काही सामाजिक संघटना आहेत, त्यांचे जे काही प्रमुख आहेत
उदाहरणार्थ वसंत शेठ जोशी आहेत, सैनिकबाई शाह आहे, त्याचप्रमाणे शेखरजी घोडके आहे. या लोकांना थोडी ही कल्पना दिली की आता आपण बाहेर पडूया आणि काहीतरी या सातारच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र करूया. मग त्यांनी प्रथमदर्शनी चांगल्या पद्धतीनं होकार दिला. मग त्याच अनुषंगानं मीच माझ्या सातारकरांचा रक्षक या विचारानं सर्व व्यापारी संघटना असतील, काही सोशल संघटना असतील, यांची मिटिंग घेतली आणि त्या माध्यमातून मीच माझ्या सातारकरांचं रक्षण ही संस्था स्थापन. मला असं विचारायचं आहे की मग जेव्हा तुम्ही या व्यापारी लोकांना या गोष्टी सांगत होता, पुढाकार तुम्ही घेतलात, मग एखादा असा प्रसंग झाला का की कोणीतरी तयार होत नाहीये आणि मग तुम्हाला तिथे खूप समजवावं लागलं किंवा ह्या जबाबदारींची जाणीव करून द्यायला लागली? नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तयार होत नाही असा विषयच नव्हता आणि आमचा एक बेसच ठरला होता, येईल ते घेऊन जायचे पुढं. कुणाच्यासाठी थांबायचं नाही किंवा कुणाला, कारण कुणाला तयार करणं म्हणजे ती समाजकार्य होत नाही, अंतर्मनात न्यावं लागतं. पण मला विशेष सांगायला वाटतं की या सर्व लोकांनी स्वतःहून इंटरेस्ट घेतला आणि त्यांना सगळ्यांना संकल्पना आवडली. जॉईंट्स ग्रुप्स पण आहेत, असे काही ग्रुप सुद्धा वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आले आणि कुणाला असं तयार करावं लागलं नाही, सगळे स्वतःहून आले. मला वाटतं ती तुमची पॉझिटिव्ह एनर्जी होती की ज्यामुळे हे सगळेजण तयार झाले. आणि महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मी सगळ्यात आधी आता सवाई बागांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करते की त्यावेळेला कोणतीही भीती न बाळगता तुम्ही सातारकरांच्या रक्षणासाठी तयार झालात. त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन आणि त्याचबरोबर सवाई बागांमधल्या प्रत्येकाचंच अभिनंदन करते. यानंतर पुढचा माझा प्रश्न आहे की आत्ता तुमच्या बोलण्यातून पण आलं की कैलास स्मशानभूमी तुमच्या प्रयत्नातून म्हणूया किंवा तुमच्या कष्टातून ती उभी राहिलेली आहे. हे सर्व सातारकरांना अगदी ज्ञात आहे. तुम्ही तिथे दररोज 1 तास जाता हे तुम्ही पण म्हणतात आणि हे मला पण माहीत होतंच. मला वाटतं कोरोना काळातही तुम्ही तो नियम मोडला नाहीत, बरोबर? तर मग एक प्रसंग असा आला होता की अभिनेत्री आशालता यांचं निधन झालं होतं आणि त्यावेळेला अंत्यसंस्कार करायचे, त्यांचे नातेवाईक इथपर्यंत पोहोचलेले नव्हते. अशा सगळ्या घटना घडत गेल्या आणि त्यावेळेला तुम्ही पुढाकार घेतला होता. नेमका काय प्रसंग होता? प्रथम मी तुम्हाला हे सांगितलं की कैलास स्मशानभूमी ही 13 ग्रामपंचायती, सातारा शहर आणि परिसर इथले अंत्यसंस्कारासाठी आहे. तिथे आजपर्यंत जवळजवळ 25,000 अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि त्या अंत्यसंस्काराचे जी देखभाल आहे तिथली संपूर्ण ती बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केली जाते. तिथं ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रथा चालू होत्या, लाकडामध्ये अंत्यसंस्कार होते, ते शेण्यामध्ये निर्माण केले. शेणी केल्यामुळं प्रदूषण वाचायला लागलं. अंत्यसंस्काराची राख जी नदीला जात होती त्याच्याऐवजी आम्ही ती त्याच्यापासून खत करण्यासाठी मोफत द्यायला लागलो. तिथं त्या ठिकाणी कुणालाही व्यसन करून आत यायला एंट्री देत नाही. असे आम्ही वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राहून स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त अशी स्मशानभूमी ठेवली होती. परंतु मार्चमध्ये साधारण हे जे संकट आलं कोरोनाच्या काळात, त्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या सातारा जिल्ह्यातील सर्व अंत्यसंस्कार, कोविडनं मृत झालेल्या अंत्यसंस्कार हे कैलास स्मशानभूमीवर घ्यावेत अशी ऑर्डर काढली. मग ते फार चॅलेंजिंग आणि महत्त्वाचं काम होतं, कारण तिथं कोविडच्या अगोदर प्रचंड प्रमाणात सर्व समाजात भीती होती. ही गावाच्या कडेला, संगम माहुलीच्या कडेला ही स्मशानभूमी असल्यामुळे तिथली लोक तिथं कोविडचं व्हावं का नाही व्हावं ह्याच्यावर साशंकता होती, भीती होती, काही ठिकाणी विरोध झाले. परंतु माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि आम्ही मिळून त्या सर्व गावकऱ्यांशी बैठक घेतली आणि त्यांची ती भीती काढून टाकली. आणि तिथं अत्यंत मला वाटतं महाराष्ट्रात एकमेव अशी संस्था आणि स्मशानभूमी आहे की अत्यंत व्यवस्थितरित्या आजपर्यंत जवळजवळ 800 अंत्यसंस्कार कोविडवर केलेले आहेत. ते व्यवस्थितरित्या कुठलाही कुणालाही त्रास न होता, मृतदेहाची आवेल न होता सरकार आणि नगरपालिकेच्या माध्यमातून ते आपण तिथं केलेलं आहे. आता तुमचा जो प्रश्न होता की आशालतांचा जो अंत्यसंस्कार तिथं करण्यात आला, खरं तर आता आशालता ह्या फार मोठ्या अभिनेत्री आहेत. ज्यावेळेस त्या मृत पावल्या त्यावेळेस त्यांना त्यांच्या मुलाला फोन करण्यात आला होता की बाबा असं असं झालेलं आहे. मला असं सांगण्यात आलं की ज्यावेळेस मुलाला फोन केला त्यावेळेस मुलगा असफलता दाखवली तिथं येण्यासाठी की मी काही येऊ शकत नाही. त्याचं कारण नंतर लक्षात मला सांगण्यात आलं की आशालतांनी ज्यांची जी प्रॉपर्टी होती
ती प्रॉपर्टी मुलाच्या नावावर न करता भाच्याच्या नावावर केली होती. आणि मग भाच्याला फोन केला डॉक्टरांनी की बाबा तुम्ही तरी या. तर भाचा सुद्धा म्हणला मी सुद्धा काही येऊ शकत नाही आणि मी घरातच काय असेल ते करतो. हे खरं एक दुर्दैव आहे. फारच वाईट वाटलं त्यावेळेस की इतकी मोठी व्यक्ती, प्रॉपर्टी पैसा हा दुय्यम आहे, पण अशा वेळेस त्यांनी तिथं दोघांनी पण यायला पाहिजे होतं मतभेद सोडून. पण तिथं त्या ठिकाणी त्यांना परिपूर्ण सहकार्य करण्याची जबाबदारी आम्ही घेतली होती आणि नगरपालिका पण होती. त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम तिथं केलं आणि त्यांना कुठलाही त्रास होऊ नाही म्हणून तिथं आम्ही वेळेवर अंत्यसंस्कार केले. आशा अलका कबूल त्या आल्या होत्या त्या ठिकाणी. त्यांना सुद्धा ते व्यवस्थित दर्शन मिळालं तिथं आणि त्यांनी सुद्धा तिथला परिसर बघून समाधान व्यक्त केलं. बऱ्याचदा तुम्ही आहात की आम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीनं जग बदलत आहे त्या पद्धतीनं तुम्ही बदलत असतात. कुठेही तिथं वय आडी येताना आम्हाला दिसत नाही. सध्या सर्वजण सोशल मीडियाकडे जास्त अट्रॅक्ट झालेले आहेत. हा पण मुद्दा तुम्ही बहुतेक नोटीस केला आणि त्यामुळेच कोरोना काळात फेसबुक लाईव्हद्वारे तुम्ही दररोज मला वाटते 2 महिन्यांपर्यंत विविध तज्ज्ञांचं मार्गदर्शन त्यावरून देत राहिला होता. तर ही आयडिया तुम्हाला कुठून आली? आता ज्यावेळेस मीच माझ्या 7 अकरांचा रक्षक हा उपक्रम संस्था स्थापन झाली त्यावेळेस की या संस्थेच्या माध्यमातून करायचं काय, पुढं कसं जायचं या संकट काळी. कारण संपूर्ण जगाला, भारताला, सातारला, आम्हाला हा आजारच वेगळा होता, कुणालाच काही माहित नव्हतं. परंतु जनरल अशा वेगवेगळ्या संकटाच्या काळात, पूर परिस्थितीत किंवा अचानक येणाऱ्या संकटात आम्ही वारंवार बाहेर पडत असतो. या दृष्टिकोनातून आमच्या लक्षात आलं की काय केलं पाहिजे, लोकांची मानसिकता काय केली पाहिजे. कारण लोकांना सुद्धा असं परिस्थिती होती की गोंधळलेल्या अवस्थेत होती. कारण जगच गोंधळलेला, WHO पण गोंधळलेलं होतं, भारत सरकार गोंधळलेलं होतं, महाराष्ट्र शासन गोंधळलेलं. अशा वेळेस काय करावं हे कुणालाच लक्ष देत नव्हतं. मग अशा वेळेस लोकांना मार्गदर्शन करणं, त्यांची भीती काढणं, त्याचबरोबर त्यांना योग्य सल्ला देणं हे काम करायचं ठरलं आणि त्यातून सवयभानचा जन्म झाला. सवयभानचा जन्म झाल्यावर सवयभानच्या माध्यमातून सुरुवातीला आम्ही सातारा शहरामध्ये आणि परिसरामध्ये 1.5 लाख लोकांपर्यंत आमची 22 जणांची टीम होती. त्याच्यामध्ये माझ्या मते शेखरजी घोडके, देशमुख, सुजय लुणावत, परत यशवंत गायकवाड यांनी 22 जणांची मुलांना ट्रेन केलं आणि पूर्ण घरोघरी जाऊन त्या लोकांच्या तर्फे प्राथमिक जे कोरोनाच्या काळात तपासणी केली पाहिजे. उदाहरणार्थ ऑक्सिजन मीटरनं ऑक्सिजन चेक करणं, टेम्परेचर मीटरनं टेम्परेचर चेक करणं, आर्सेनिक अल्बम प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देणं. त्याचप्रमाणे या काळात सवयभान कसं राखलं पाहिजे, हात धुणं, स्वच्छता ठेवणं, त्याचप्रमाणे मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, अशा छोट्या छोट्या गोष्टी घेऊन आम्ही त्या पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचलो. त्यामुळं एकदम चांगला प्रतिसाद लोकांचा मिळाला, लोकांना विश्वास वाटला. कारण भीतीच्या काळात विश्वास मिळणं महत्त्वाचं असतं आणि तेच काम सवयभान. त्यानंतर आम्ही दुसरा उपक्रम घेतला की लाईव्ह सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचायचं. की ह्यातले तज्ज्ञ लोक जे आहेत, दरम्यान दिवस वाढत चालले होते, वेगवेगळ्या गोष्टी समाजासमोर येत होत्या. आज WHO वेगळं म्हणायचं, गव्हर्नमेंट वेगळं म्हणायचं, असे सगळे वेगवेगळे कन्फ्युजन होतं. त्यामुळं परफेक्ट ज्ञान ह्या समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सवयभानच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी आहेत, मान्य प्रांत साहेब, सिव्हिल सर्जन, त्याचप्रमाणे डॉक्टर काटे असतील, काही पत्रकार बंधू आमचे होते, त्याचप्रमाणे योगाच्या संदर्भातले काही लोक होते, काही आर्थिक सुद्धा कोलमडलं होतं ना वातावरण, त्यासाठी मार्गदर्शन करणारी लोक होती. असे अनेक लोकांचा आम्ही डायरेक्ट लाईव्ह 1-1 तासाचा प्रोग्राम मान्य दीपकजी प्रभावळकर जे तरुण भारतचे संपादक आहेत त्यांच्या माध्यमातून घेतला, जेणेकरून लोकांना एक्झॅक्ट ज्ञान प्राप्त व्हावं गोंधळलेल्या अवस्थेत. हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि विशेष म्हणजे आम्ही 20 ते 25 लाख लोकांपर्यंत या सवयभानच्या लाईव्ह प्रोग्रामच्या माध्यमातून पोहोचलो आणि तो सक्सेस झाला. तिसरा विषय आम्ही असा घेतला की दरम्यानच्या काळामध्ये हे प्रमाण वाढत चाललं होतं प्रचंड प्रमाणात कोरोनाचं आणि भीती आणखीन वाढत चाललं, बेडचं प्रमाण कमी होतं, हॉस्पिटल कमी होते. अशा वेळेस मग पुढचं काय करायचं हे तर चालूच आहेच.
मग आम्ही सर्वांच्या मताने एक निर्णय झाला की या लोकांना बेड मिळत नाही, मग ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि कधी कधी ऑक्सिजन 24 तासात मिळाला नाही तर प्राण जायची शक्यता होती. मग आम्ही पोर्टेबल ऑक्सिजन सातारामध्ये आणले आणि मोफत देण्याची सुविधा केली. सुदैवाने इतका चांगला प्रतिसाद मिळाला आणि आमच्याबरोबर सातारा जिल्ह्यात आणि सातारा शहरामध्ये सुद्धा अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या. फुलांची पालखी आहे, तुमचं तो ग्रुप आहे कोविंदर पाटील म्हणून आहे, त्यांचा एक ग्रुप आहे, बर्गेनचा एक ग्रुप आहे, अशा अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आणि त्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं काम केलं आणि सातारमध्ये जवळ 100-150 मशीन्स या सहवैबांच्या काम करत असल्यामुळं अनेक जणांचे ऑक्सिजन वेळेत मिळाल्यामुळं बेड मिळायच्या अगोदर त्यांना ऑक्सिजन मिळाल्यामुळं प्राणसुद्धा वाचला आणि तो सुद्धा सहवैबांचा प्रोग्राम सक्सेस झाला. त्याच्यानंतर आम्ही हळूहळू लॉकडाऊन उठायला लागलं, मार्केटमध्ये गर्दी वाढायला लागली. मग त्याच्यानंतर काय करायचं, तर आता या लोकांना शिस्त लागली पाहिजे. समाजातले 70-80% लोक ही शिस्तीची आणि चांगल्या पद्धतीने राहत असतात, पण या गोंधळाच्या वातावरणामध्ये आर्थिकच्या अडचणीमुळे गर्दी प्रचंड प्रमाणात वाढायला लागली. 2-3 महिने घरात राहून लोक वैतागलेली होती, व्यवसायासाठी बाहेर यायला लागली. मग त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक रिक्षा आम्ही मार्केटमध्ये फिरवलं, एक अनाउन्सर ठेवला आणि अनाउन्सरच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्याचा सुद्धा इतका चांगला परिणाम व्हायला लागला. म्हणजे गाडी पार्किंग व्यवस्थित होणं, दुकानात गर्दी व्हायला लागली तर तो अनाउन्सर सांगत होता, किंवा एखाद्या चेहऱ्यावर मास्क नसेल तर ताई दादा असं सांगत होता. फळवाले, भाजीवाले मंडईमध्ये जाऊन सांगणं, त्याचप्रमाणे RTO ऑफिसला जिथं जिथं गर्दी असेल तिथं तिथं ती व्यक्ती आमची जायला लागली सहवैबांच्या माध्यमातून आणि त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. बऱ्याच वेळा लोकांच्या मध्ये एखादी गोष्ट कळत असती, उमजत असती, पण काय करावं कळत नाही. ते काय करावायचं काम हे सहवैबांनी केलं. मला वाटतं सहवैबांनी प्रत्येक गोष्ट केली. म्हणजे कोरोना काळात कुठंच सहवैबान पाठीमागं राहिलेलं नाहीये की ही गोष्ट करायची राहिली आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं तुम्ही कोरोना योद्धा ठरता. मला वाटतं याची दखल केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पण घेतली असं म्हणणं काहीच वावगं ठरणार नाही. आणि त्याच धर्तीवरती केंद्राकडून जनचळवळ आणि राज्य सरकारकडून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही चळवळ सुरू झालेली आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता हे जे प्रोग्राम आम्ही करत होतो सहवैबांच्या माध्यमातून, याचा संपूर्ण डाटा आम्ही 7व्या महिन्यामध्ये केंद्र शासनाला बाय ईमेलद्वारे कळवला होता की आम्ही असे उपक्रम राबवतोय आणि हे चांगला उपक्रम आहे आणि याचा प्रतिसाद आम्हाला चांगला होतोय. त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री साहेबांना महाराष्ट्र शासनानं सुद्धा कळवलं होतं आणि त्याच अनुषंगाने मला वाटतं की 1 महिन्यातच हीच महाराष्ट्र फार अभिमानाची गोष्ट आहे. आम्हाला वाटते की सहवैबाने एक छोटंसं रोपटं या सातारकरांनी लावलं होतं आणि सातारकरांच्या सहकार्यानं हे पुढं अगदी देशापर्यंत जातंय. छोट्या छोट्या गोष्टी असतील, त्या छोट्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवायचं काम आत्ता चालू, खरं तर ते सुरुवातीला चालू व्हायला पाहिजे होतं, पण आत्ता चालू होतंय. ही पॅटर्न देशात आणि महाराष्ट्रात गेला त्याचा आम्हाला अभिमान. मला वाटतं सर्व सातारकरांसाठी पण ही अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही जसं आत्ता म्हणलात की छोटंसं रोपटं आणि त्याचं मोठ्या वृक्षात रूपांतर झालंय, याच्यासाठी ही पाळामुळं रुजण्यासाठी सगळ्यात आधी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टनी पुढाकार घेतला. आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की काही लोकांची समाजाशी असलेली नाळ कधीच तुटत नाही, तुमचं तसंच आहे. ही नाळ कायम जोडलेली राहो. आपण इथं आलात आणि आपला मौल्यवान वेळ दिला. मला दुसरा एक विषय सांगायचा की हे सगळं मी एकटा करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बालाजी ट्रस्टमध्ये जो ग्रुप आहे संपूर्ण, कदम साहेब, उदय गुजर असतील, खंडेलवाल असतील, मेथा असतील, चतुर असतील, शिंदे असतील, हा जो ग्रुप आहे हा पूर्णपणे ताकदीनं बरोबर उभा राहतो. त्याचप्रमाणे आमच्या सहवैबांची सुद्धा टीम संपूर्ण ताकदीनं उभं राहते. आपण हे सर्व सामाजिक कार्याला निमित्त असतो, आपल्याकडनं हे देवकाम करून घेत असतो. त्यामुळं हे सर्वांचं श्रेय आहे सातारकरांचं. सातारकरांनी त्याला साथ दिली आणि अशा उपक्रमाला लोकांनी पण प्रतिसाद दिला. त्यामुळं आम्ही हे पुढं जाऊ शकलो आणि देशात पोहोचू शकलो. मी असं म्हणेन की मोठ्या लोकांचं हे आणखी एक लक्षण आहे. कुठेही तुमच्या नावाचा फक्त गवगवा होतोय तर तुम्ही हे आवर्जून सांगताय की माझ्याबरोबर आणखी लोक होती आणि मला वाटतं सगळ्यांना बरोबर घेऊन चालत राहिलो तरच आपण पुढे जात राहतो आणि हे तुम्हाला चांगलं उमगलेलं आहे.
मला अभिमान आहे तुमचा, सर्व सातारकरांना पण तुमचा अभिमान आहे. असंच तुम्ही जोडलेले राहा आमच्याशी. आपला मौल्यवान वेळ दिलात याबद्दल धन्यवाद.